काल 5 वाजले होते आणि थोडासा स्पेशल बेत होता. म्हटलं मग चला लवकरच स्वयंपाकाला लागूया. आणि तसा स्वयंपाक चुलीवरच बनवायचा होता. स्वयंपाक नव्हता बनवायचा पूर्ण चुलीवरती, फक्त भाजी बनवायची होती. पण ना कसा गेम फिरला ना, मी तुम्हाला पुढं गेल्यावरती सांगतेच. त्याआधी हे बघा, मी इथं कोथिंबीर घ्यायला आले होते. मला थोडीशी कोथिंबीर हवी होती. त्यानंतर थोडेसे लिंब हवे होते. आणि इशू बघा, इशूला खूप मज्जा येते इथं शेतामध्ये उड्या मारायला, फिरायला. पुण्यामध्ये तिला नाही सगळं बघायला भेटत नाही, 4 भिंतीच्या आतमध्ये असती. त्यामुळं गावाकडे ते मस्त एन्जॉय करून घेतात. मग 2 लिंब पडले, खाली पडलेले लिंब होते मस्त पिकलेले पिवळे पिवळे. मग लिंबू पण घेतलं आणि म्हटलं की थोडासा कढीपत्ता पण घ्यावा. कढीपत्त्याच्या झाडावर जरा रोग पडल्यासारखा झाला आहे, पण जो चांगले पानं होते ना ते घेऊन घेतले. आणि आता घरी चालले होते हे सगळं घेऊन, कारण आज चिकनचा बेत होता. मी खात नाही, पण मुलं आणि सासरे खातात. आम्ही म्हणजे लेडीज व्हेजिटेरियन आहेत सगळ्या, आणि जेंट्स लोक चिकन मटण वगैरे खातात. आणलेलं सगळं धुवून घेतलं व्यवस्थित, कारण ती थोडासा रोग पडल्यासारखा झालेला आहे कोथिंबिरीवरती. त्यानंतर मग मी लाकडं घेतली, छोटे छोटे लाकडं काढून ठेवलेले आहेत. आणि इथं मोठाले लाकडं सासऱ्यांनी तोडून ठेवले होते, जे की चुलीसाठी उपयोगी येतील. मोठ्या लाकडाच्या छोट्या छोट्या दलप्या काढून ठेवलेल्या होत्या. आणि मुलं अशी चुलीपुढे बसलेले होते. त्यांना चूल पेटवायची म्हटल्यावर मज्जा येते, कारण नंतर थोडीशी थंडी पडते आणि चुलीपुढे शेकायला छान वाटतं. मग मी आता ही चूल पेटत होते. पहिल्यांदा चुलीवरती खूप जास्त स्वयंपाक केलेला आहे, पण आजकाल ना कोणी जास्त स्वयंपाक करत नाही चुलीवर. सगळ्यांच्या घरात गॅस असते. शक्यतो आम्ही पाणी तापण्यासाठी चूल वापरतो, ते पण जर कधी लाईट नसेल तरच. लाईट असेल तर घरातच पाणी तापलं जातं हीटरवरती. आणि हे इथं मी चूल पेटवत होते. फायनली चूल पेटली आणि आता मी लागले पुढच्या तयारीला, ते म्हणजे चिकन बनवायच्या. मी चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं होतं. म्हटलं चला अगोदर चूल पेटवून द्यावा, मग चुलीवरती काय 10च मिनटात चिकन शिजलं जाईल. चिकन स्वच्छ धुतलं होतं. त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू पिळलं, थोडीशी हळद टाकली, त्यानंतर थोडंसं लाल तिखट टाकलं आणि चवीपुरतं मीठ टाकलं. आणि हे सगळं मॅरिनेट करून ठेवलं. त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण चिरून टाकली. त्यानंतर ते 5 ते 10 मिनटं ठेवायचं होतं. आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकायची होती, म्हणून मग मी ते कुटून घेत होते. फायनली माझं अद्रक लसूण पण कुटून झालं. त्याच्यामध्ये पेस्ट टाकली, ते सगळं मिक्स केलं छान प्रकारे. आणि 5 मिनटं मी तसंच ठेवून दिलं होतं. आणि त्यानंतर मग मी ते ना चुलीवरती ठेवलं शिजायला. आणि चुलीवरती शिजत होतं तोपर्यंत त्याला मी आणखीन जास्त जाळ घालत होते, कारण जेवढा जास्त जाळ असेल तेवढं ते पटकन शिजलं जाईल. आणि तुम्हाला सांगते, चुलीवरच्या स्वयंपाकाची चव ना काहीतरी वेगळीच लागते. जी चव चुलीवरचं खाण्यात आहे ना, ते गॅसवरती खाण्यात ना अजिबात नाही आहे. चिकन तर शिजायला ठेवलं होतं. मग आता मी मसाल्याची तयारी करत होते. 4 कांदे घेतले होते मी छोटे छोटे, आणि खोबरं घेतलं होतं. हे कांदे ना चुलीमध्येच टाकायचे भाजण्यासाठी. चुलीमध्येच कांदे मस्त हारावरती भाजून जातील. मग मी काय चुलीवरती कांदे टाकले भाजायला. त्यानंतर खोबरं पण मी चुलीमध्येच भाजून घेतलं थोडंसं. आणि हे कांदे बघा इथे छानपैकी भाजून झालेले आहेत. ते मी 2-3 मिनटातच कांदे एकदम भाजून घेतले. आणि इथं चिकन पण छानपैकी शिजलं होतं. दिवस मावळायचा टाईम होता आणि वातावरण काहीसं असं झालं होतं. मला एवढं करण्यातच खूप उशीर झाला. आणि नेमकं झालं असं की सगळीकडची म्हणजे आमच्या पूर्ण कॉलनीतलीच लाईट गेली, कारण आमच्या समोरचा खांब पडला होता, त्याला गाडीचा धक्का लागून. त्यामुळं मला सगळा स्वयंपाक चुलीवरतीच करावा लागला. मी करणार तर फक्त भाजीच होते, पण भाकरी पण करावं लागल्या. आणि शेतकरी म्हणजे शेतातली लाईट होती आणि फक्त घरची लाईट नव्हती, म्हणून मग सासऱ्यांनी काहीतरी जुगाड करून मला इथे एक बल्ब लावून दिला. नंतर मग मी त्याच्यावरती भाकरी करून घेतल्या. 3 ते 4 भाकरी बनवल्या. पण गॅसपेक्षा चुलीवर भाकरी करण्याला ना मज्जा येते. चुलीवरती डायरेक्ट वरती एक भाकर टाकायची, त्यानंतर खाली हार पडलेला असतो, त्या हारावरती छान एक भाकर भाजून जाते खाली. जास्त करायच्या नव्हत्या, थोड्याच करायच्या होत्या. त्यानंतर मुलांसाठी 3-4 चपात्या बनवून घेतल्या. मुलं काही भाकरी खात नाहीत, त्यांना चपातीच लागते. आणि असं म्हणता म्हणता मी सगळा स्वयंपाक चुलीवरती करून घेतला. खाली बसायची सवय नाही आहे, त्यामुळे 4 वेळा माझी बसण्याची पोझिशन मला चेंज करावं लागत होती. आणि स्वयंपाक करता करता हे बघा एवढा अंधार पडून गेला होता. फक्त लाईट आमच्या इथं दारात तो पण एकच बल्ब होता, बाकी जास्त लाईट नव्हती. म्हणजे आमच्या कॉलनीची नव्हती, कारण आमचा पोल खराब झालेला होता म्हणून. सासूबाईंनी आमच्या इथे एकाचं इथं इन्व्हर्टर होतं, तिथून ना मसाला काढून आणला होता. म्हटलं आता कधी वाटण करशील, पाट्यावरती वाटत बसशील, त्यापेक्षा मी आणून देते मसाला काढून तुला. चिकन पण शिजून गेलं होतं. मग काय ते नुसतं फोडणीला घालायचं होतं आणि
खाण्यासाठी ते रेडी होतं. तर अशा प्रकारे आम्ही सगळा स्वयंपाक म्हणजे मी सगळा स्वयंपाक चुलीवर करून घेतला आणि काही वाटत नाही, मस्त बसून स्वयंपाक बनवायचा. 4 वेळा उठायचं नाही, काहीच नाही. सगळं सामान मी एकदाच बाहेर घेऊन येते ना, त्यामुळे ते पटकन पण होऊन जातं. तर असा होता हा आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चला बाय बाय.